आमदार अपात्रतेच्या निर्णयाचा मुहूर्त आता ठरलेला आहे। बुधवारी हा निकाल लागतोय आणि विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। तर आमदार अपात्रतेवरून या घडीची मोठी बातमी समोर येते। आमदार अपात्रतेच्या निर्णयाचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। बुधवारी हा आमदार अपात्रतेचा निकाल लागतोय आणि विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुद्धा आता सुरू झालेलं आहे। गुलाबराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आता ही युद्धाची तयारी सुरू झाली आहे। या तयारीमध्ये बऱ्या वावड्या चालू आहे। कोणी काही सांगतं तुमचं 10 तारखेला काय होईल, अरे ते आम्ही बघू, आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते का आम्ही शहीद होतो वो हम देख लेंगे भाई, ते तुम्ही काळजी करण्याची गरज नाही। कोणी म्हणतो तुम्हाला धनुष्यबाण भेटेल की नाही, ते एकनाथ शिंदे बसले ते ठरवतील काय करायचं आमचं, तुम्ही त्याची काळजी का करता। म्हणजे आपण अशी काळजी करतो की आपलं कसं होईल, याचं कसं होईल। तुम्ही एकच काळजी करायची की आपली सीट कशी निवडून येईल, ही काळजी आपण सगळ्यांनी केली पाहिजे। तर आमदार अपात्रतेवरून या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। आमदार अपात्रतेच्या निर्णयाचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। बुधवारी हा निकाल लागतोय। या संदर्भात विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं सुद्धा काम आता सुरू झालेलं आहे। तर आमदार अपात्रतेवरून उद्या आमदार अपात्रतेच्या निर्णयासंदर्भातली मोठी बातमी म्हणावी लागेल। प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत पाहूया। राहुल नागवेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे, हे मी मान्य करतोय। परंतु राहुल नागवेकर स्पीकर म्हणून सुप्रीम कोर्टाच्या अंडर नाहीत, तेव्हा सुप्रीम कोर्ट जे स्पीकरला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला बघतंय, या निमित्ताने स्पीकर म्हणून राहुल नागवेकर यांनी सांगितलं पाहिजे मी देणार नाही, मला जेव्हा द्यायचंय तेव्हा मी देईन। स्पीकरवरती दबाव नाही, स्पीकरला एक सामान्य माणूस करण्याचा सुप्रीम कोर्टाचा जो मार्ग आहे तो संविधानिक नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय।